गुडघ्याची रिप्लेसमेंट. फक्त गुडघेदुखी न घेता काय घ्यायच्यात गोष्टी आपल्याला? गुडघेदुखी झाली, जॉईंट पेन म्हणजे सगळेच जॉईंट्स धरायचे आपल्याला, गुडघ्याचं जॉईंट न धरता सगळेच जॉईंट धरायचे. त्यानंतर ऑस्टिओपॅरेसिस. ऑस्टिओपॅरेसिस आपल्याला हा रोग आता व्हायला लागला. ऑस्टिओपॅरेसिस म्हणजे थोडक्यात काय लक्षात घ्या की हाडाची कमकुवत म्हणजे कमकुवत हाडे होणे. म्हणजे आता समजा आपण एखादा ऊस घेतला रसरशीत, मोडला तर आपल्याला रसरशीत दिसेल. तोच ऊस आपल्या समजा 2 महिने घरात ठेवला आणि मोडला तर काय दिसेल? आतलं पाणी निघून येईल, म्हणजे असं भुसभुशीत दिसेल. तर ऑस्टिओपॅरेसिस म्हणजे आपल्या हाडातली जी काही उपयुक्त क्षमता आहे, कार्य करायची कार्यक्षमता, फ्लूइड नावाचा रस असतो तो कमी व्हायला जातो दोन्ही गुडघ्याच्या मधल्या. त्यानंतर सूज येते. हल्ली पायावर सगळ्यांची सूज यायला लागली, हातावर सूज यायला लागलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कमी करायच्या आहेत. आता ह्याच्यासाठी आपल्याला खर्च किती येणार आहे? गुडघ्याची रिप्लेसमेंट करण्यासाठी किती खर्च येतो? किती येतो अंदाजे? एका गुडघ्याला 1.5 लाख ना, दुसऱ्या गुडघ्याला 1.5 लाख, 3 लाख. आणि दुखणं कायमचं. आता गुडघेदुखीची समजा आपण रिप्लेसमेंट केली तर गुडघेदुखी होस तोपर्यंत वेगवेगळ्या औषध आपण घेतलेली असतात, त्याला बराच कालावधी जावा लागतो आणि त्यानंतर सांगतात की गुडघ्याचं ऑपरेशन करा. आता ऑपरेशन केल्यानंतर करस पण छान असतं, निर्णय घेतात ज्याला त्याला विचारलं जातं करू का काय. ज्यांनी केलंय तो म्हणत नाही की करू नका म्हणून, तो म्हणत आहे करा, छान आहे. आणि बसू नका, उठू नका, हळूच चाला. आपल्या गुडघेदुखी बरी करण्यासाठी, जॉईंट पेन कमी करण्यासाठी, शरीरातले सूज कमी करण्यासाठी आणि आपलं शेवटपर्यंत म्हणजे तुम्ही आहात आपण आहात तोपर्यंत आपल्याला चालता आलं पाहिजे. काय एकदा आडवं झालं, आपली सगळ्यांची मुलं US ला जाऊन थांबलेली आहेत, आपल्याला बाथरूम पण न्यायला कोणी राहणार नाही शेवटपर्यंत. तुमचं तुम्हालाच चालायचं. म्हणजे शेवटपर्यंत राहायचं असेल, चालायचं असेल तर किती खर्च येईल? त्याला किती खर्च येणार आहे? 0, 0 पैसे खर्च आहे. किती खर्च येणार आहे? 0. आता पहा काय आहे ते पुढं. आपल्या शरीराचा पीएच व्हॅल्यू 7.4 आहे. किती आहे? 7.4 आहे पीएच व्हॅल्यू. पाण्याचा पीएच व्हॅल्यू आहे तो 7 आहे. किती आहे? 7 आहे. आता समजा मी इथं 7 आकडा लिहिला इथं पीएच व्हॅल्यूचा. पीएच व्हॅल्यू म्हणजे एक पॅरामीटर असतं. आपलं शरीर काम करताना काय करतं? कुठलीही गोष्ट जास्त गरम बी आणि जास्त गार बी नाही चालत, सेम पॅरलल चालते. आपलं शरीर संपूर्ण समतोल चालतं. मग आता लक्षात आलं इथपर्यंत पॅरामीटर आपला पाण्याचा 7 आहे. आता इकडून इकडे आपण चाललो की 7.4 येईल ना, ठीक आहे ना. 7.4 हा आपला काय आहे? पीएच व्हॅल्यू आहे. आणि इकडे गेलो तर इकडे 6, 5 अशा पद्धतीने येईल. आता या साईडला काय करायचं? ऍसिडिक, आम्लीय. आणि या साईडला आलो की आपण अल्कलाइन. म्हणजे आपलं शरीर काय आहे? अल्कलाइन कडे झुकणार आहे. म्हणजे 7.4 म्हणजे अल्कलाइन. लक्षात आलं? आणि 7च्या इकडं 7, 6, 5, 4 गेलं की ऍसिडिकता म्हणजे ऍसिड वाढणार आहे, आम्लीय आहे. तर तुम्ही आता जे काही खाल्लेलं अन्न आहे, समजा ऍसिडिक अन्न खाल्लं तर काय करतं शरीर? कुठल्याही परिस्थितीत ते पुन्हा अल्कलाइन करून 7.4 ला मेंटेन करतं. तुम्ही काही खावा, त्याच्या डोक्यात एकच काम असतं की अल्कलाइन 7.4 करायचं. ऍसिडिक अन्न खाल्लं तर नाही, तेलकट, तिखट, मांस, मच्छी जे काही खाल्लेलं हे सारखं ऍसिडिक आहे. शरीरामध्ये ऍसिड वाढलं की काय करतं शरीर? ऑटोमॅटिकली तुमचा पीएच व्हॅल्यू 7.4 करून टाकतो. म्हणजे तुमचं अल्कलाइन मेंटेन करतो आणि शरीर आपल्याला जिवंत ठेवतं. मग आता काय होतं? ऍसिडिकता वाढल्यानंतर काय होतं? ऍसिड शरीरामध्ये वाढल्यामुळे काय होतं? सततच तुम्ही या पद्धतीचा आहार केला तर शरीर शेवटी थकतं. आता समजा तुम्ही ऍसिडिक म्हणजे अन्न ऍसिडिक खाल्लंय तर शरीर काय करतं? तुमचा ब्लड स्टेम आणि हाड म्हणजे रक्तप्रवाह याच्यामधलं कॅल्शियम काढून काय करतं? शरीर मेंटेन करतं. आणि हाडातलं कॅल्शियम असतं ते काढून मेंटेन करतं.
म्हणजे हा हा जो हाडामधला किंवा हा एक स्टॉक आहे आपल्या ह्याच्यामध्ये. समजा चुकून आपण काहीतरी खाण्यात आलं तर शरीर काय करतं, पहिल्यांदा रक्तातलं कॅल्शियम वापरून ते अल्कलाईन करून टाकतं. आता वारंवार तर ऍसिडिकता झाली तर काय होतं, शेवटी हाडाकडे जातं ते. मग हाडातलं कॅल्शियम काढायचं त्या डोक्यात असतं, कुठल्याही परिस्थितीत हाडातलं कॅल्शियम काढायचं, रक्तात आणायचं आणि ते यूज करायचं. असं जर वारंवार झालं की आपल्याला काय होतं, ऑस्टिओपॅरिस होतं. वारंवारता झाली की ऑस्टिओपॅरिस होतं आपल्याला, सूज येणे. मग हा स्टॉक संपला की आपल्याला ह्या व्याधी सुरुवात होतात. मग आता ऍसिडिकता वाढती कशाने? ऍसिडिकता वाढण्याची कारण काय आहेत? तर पहिला पदार्थ कोल्ड्रिंक्स आहे. कॉम्बो ऑफर दिली जाते, एक समोसा खा त्याच्यावर फ्री कोल्ड्रिंक्स. म्हणजे पुण्या बॉम्बेत मुलं पहा, तर मुलांना गुडघेदुखी सुरू झालेली आहे. 60 नंतर आपल्याला होती, ते आता मुलांचे सांगतात की गुडघे दुखायला लागलेत आमचे. मग काय असतं, कुठलाही पदार्थ दिला की त्याला काय दिलं तर फ्री कोल्ड्रिंक दिलं जातं. आता हे कोल्ड्रिंक पचवायला शरीराला खूप त्रास होतो. त्यानंतर दुसरा पदार्थ आहे, आता हे कोल्ड्रिंक टाळायला आलं तर आपल्याला खर्च आहे का, विकत घ्यायचे का कोल्ड्रिंक? नाही ना. त्यानंतर दुसरा आयटम आहे ॲनिमल्स फूड्स, म्हणजे मांसाहार. आता मांसाहार बंद करायला खर्च होतो की काय, वाचतो खर्च? वाचतो ना खर्च. मांसाहार याच्यामध्ये, आता हे मांसाहाराचं उदाहरण घेऊया आपण. मांसाहारामध्ये ग्लुकोज नावाचा हा घटक नसतो, त्याच्यामध्ये फॅट्स आणि प्रोटीन असतात. मग शरीर आपलं चालतं कसं, ग्लुकोज जेव्हा खर्च होईल तेव्हा शरीर आपलं अल्कलाईन असतं. जर फॅट्स आणि प्रोटीन जळायला लागले तर हळूहळू ऍसिडिकडे जातं. मग मांसाहारामध्ये ग्लुकोज हा घटक नसतोच, त्याच्यात प्रोटीन्स आणि काय फॅट्स असतात. म्हणजे आपला ऍसिडिकता वाढेल. त्यानंतर पुढचा पदार्थ आहे तो दूध. आता हे दूध बंद केल्यानंतर पैसे वाचतील का काय होतील? वाचतील ना, मग दुधाचे पैसे वाचतील. मग आता हे दूध घेतल्यानंतर ऍसिडिकता वाढते आपल्या शरीरामध्ये. आता लोकांचा प्रश्न असेल, दूध तर कॅल्शियम आहे, अमकं आहे तमकं आहे, बरंच काय काय आहे त्याच्यामध्ये, मग दूध का बंद करायचं? ऍक्च्युली दुधाचं साधं उदाहरण घेऊया. पहा, दूध हे कोणाचं असतं, आपण गाईचं म्हशीचं पितो आहे की नाही. हे दूध गाई म्हशीचं हे ॲनिमल आहे, ते त्यांच्या मुलासाठी निसर्गाने निर्मित केलेलं आहे दूध, त्यांच्या मुलासाठी. म्हणजे समजा आपण रेडकू किंवा गाईचं वासरू घेतलं तर मला वाटतं 6 ते एका महिन्यामध्ये 1000 किलोचं होतं ते, आहे की नाही, 800-900 पाऊंडाचं होतं. म्हणजे काय केलंय, निसर्गाने त्यांच्या दुधामध्ये त्यांची वाढ होण्यासाठी प्रोटीन्स जे काही घटक घातलेले ते घातलेले आहेत, म्हणून त्यांची वाढ 6 महिन्यात 1 महिन्यात होती त्यांची. आता आपल्याकडे येऊया, आपल्या मुलाला जन्मला हे जर दूध दिलं तर त्याची 6 महिन्यात चालेल का आपल्याला? 100 किलोचा होऊन चालेल का तो? नाही चालणार. मग आपल्याला निसर्गाने आईच्या दुधामध्ये किती दिलेलं आहे? 1.5च कॅल्शियमची मात्रा दिलेली आहे, म्हणजे घटक कमी दिलेले की मुलाची वाढ हळूहळू हळूहळू हळू. म्हणून निसर्गाने आईच्या दुधामध्ये हे कंटेंट दिलेलं आहे. आपलं 6 महिन्यात मुलगा 100 किलोचं 80 किलोचं होऊन चालेल का? नाही चालणार. आणि दूध आहे, आता समजा साधं उदाहरण घेऊया, मला प्रयोग करायचा असं करा. दूध तापाय ठेवलं आणि पाणी एकामध्ये तापाय ठेवलं, कुठलं वतू जाईल? दूध जाईल. त्यात गॅस असतो, ठीक आहे नाही, गॅस. किंवा 8-10 दिवस वळीने दूध पिऊन बघा, पोट गच्च होतंय का नाही बघा, रिझल्ट जाग्यावरच आहे. तर हा दूध हा पदार्थ आपल्यासाठी नाहीये, तो ज्याच्या त्याच्या निसर्गाने मुलांसाठी उपयुक्त केलेला आहे. उदाहरण तुम्ही घेतलं तर सशाच्या दुधामध्ये मला वाटतं 7.4 ही मात्रा कशाची, कॅल्शियमची. सशाची मुलं म्हणजे सशाचं जे पिल्लं असतात ते मला वाटते 6च महिन्यात ग्रोथ असते बघा त्यांची. मग निसर्गाने तसं त्यात व्यवस्था केलेली आहे, 6 महिन्यात ते तयार होतात, हे की नाही, बरोबर ना, सशाची वाढ जास्त आहे. त्यानंतर पुढचा पदार्थ गहू. आता गहू मध्ये ग्लुटेन नावाचा पदार्थ आहे, तो आपल्या शरीरामध्ये सूज वाढवतो. पूर्वी लोक गहू खात होते का नाही होते? गव्हाची उंची मला वाटतं आपल्या उंची एवढी होती पूर्वी, आणि गेल्या 60 वर्षामध्ये 60 वर्षामध्ये गव्हाची उंची एवढी झालेली आहे. म्हणजे गव्हावर खूप प्रयोग केले गेलेले आहेत, आणि हे गहू जे आहे ते आपली सूज वाढवतात. तर गहू बंद केल्यानंतर पैसे वाचतील का काय होतील? वाचणार आहेत ना पैसे इथं.
मग आपल्याला खायचं काय? ज्वारी, बाजरी आणि नाचणी, 3 पदार्थ आपल्यासाठी आहे. गव्हाचं लक्षात आलं शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलं. त्यानंतर बेकरी प्रोडक्ट्स. बेकरी प्रोडक्टमध्ये साहजिकच मैदा असतो. खाल्ल्यानंतर ते आपल्या आतड्यात चिटकतात आणि एकदा खाल्ल्यानंतर 7-8 दिवस चिकट राहतात ते आणि आपल्याला पुढची क्रिया पोट फुगणे, पोटगच्च होणं, ऍसिडिटी, कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. या पद्धतीने आपले हे पदार्थ आपण वर्ज्य केले संपूर्ण. आणि शेवटचा पदार्थ आहे साखर. आता साखर ही मशीन मेड झाली. थोडक्यात आपल्याला मशीन मेड पदार्थ वर्ज्य करायचे. ते जी गुळ, काकवी, मध वापरू शकता तुम्ही. गुळ घ्यायला घेतला, गुळात पण साखर मिसळलेली आहे सर, बरोबर आहे ना? त्याची क्वांटिटी वाढेल. मध घ्यायला गेलं, मध डुप्लिकेट येत आहे. त्यानंतर काय? काकवी, ती सुद्धा त्याच्यामध्ये साखर येते. तर हे जास्तीत जास्त पदार्थ ओरिजिनल शोधून सापडण्याचा म्हणजे किती कठीण झालंय बघा. हे पदार्थ जास्तीत जास्त ओरिजिनल नैसर्गिक खाण्याचा प्रयत्न करा. हे 5-6 पदार्थ वर्ज्य केल्यानंतर तुमच्या अंगावर सूज असेल, तुमचे फॅट्स असतील, नुसतं सूज वगैरे हेच धरू नका. HB असू दे, HB वाढेल, त्यानंतर BP नॉर्मल होईल, नंतर तुमचे वेगळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होईल, वेट कमी होईल, 101% होईल. किती? 100. 3 महिन्याचं हे पॅकेज आहे. 3 महिने. 3 महिन्यामध्ये हे पदार्थ वर्ज करता. खुर्चीवरचा माणूस उठायला लागेल. किती 90 वर्षाचा माणूस असू दे, तो चालायला लागेल. हे एवढे पदार्थ वर्ज केल्यानंतर. लक्षात आलं? आता हे होईल का नाही असं? तर करून बघा आणि रिझल्ट बघा. समजा 3 महिन्यानंतर तुम्हाला नाही उठायला आलं तर पुन्हा हे पदार्थ खावा. आमचं काही म्हणणं नाही. पण 3 महिन्याची गॅरंटी 100. पहिल्या महिन्यातच माणूस किती तुमचा वयस्कर असू दे. आता आपण काय केलं, गुडघे दुखी झाली समजा. झाल्यानंतर काय वरून त्याला मॉलिश लावतोय, तेल भारी भारी लावतोय, गोळ्या खातोय. आता समजा तुमची हाडं बळकट करायची आहेत, तर फेविकॉल पिऊन चालेल का? फेविकॉलचा जोड मजबूत आहे, प्या फेविकॉल, हाडं मजबूत, असं होणारच नाही. ते पचणारच नाही पुढे ते. मग शरीर आपलं स्वतःच, आपलं शरीर काय निर्मिती असते स्वतः, त्याची मेंटेन. समजा आता आपला मुलगा आहे, त्याला काय केलं आपण, लहानपणापासून 30 वर्षापर्यंत सगळं काय दिलं रेडीमेड. त्याला सांगितलं तू काय करू नको, तुला पाहिजे ते तोंडातनं शब्द काढला की द्या त्याला. तो काहीच काय करेल तो? 30 वर्षानंतर त्याला सांगायचं चल आता तुझं तू काम कर, तो काय म्हणेल? मला नाही शक्य. म्हणजे त्याची ओरिजिनल कार्य करण्याची कार्यक्षमता तुम्ही गमावली रेडीमेड देऊन. तसं तुम्ही दुधातनं प्रोटीन घेताय, वेगळे प्रोटीन घेताय आणि ते देताय, याचा अर्थ काय आहे? वरून दिलेला आहे तुम्ही. काय दिलेलं आहे? एक्स्ट्रा मात्रे दिले, मशीन मेड दिलेले. 5-5, 10 हजाराची प्रोटीनची पावडर खातात लोक. हे वरून दिलेलं आहे. मग शरीर काय करणार? वरनं आलंय ना, गप बस, तुला काय करायची गरज नाही. आता समजा प्रोटीनची पावडर, आता माझ्याकडे 2-3 महिला आल्या त्या परवा, हर्बलची पावडर घेतात. 15 किलो वजन कमी झालं. आता 15 किलो वजन झालं म्हणजे त्यांनी मला वाटतं 1.5 का 2 वर्ष ती पावडर घेतली होती. 4-4, 5-5 हजार, 10 हजार. आता ह्या आयुष्यभर 5-5, 10-10 हजार घालवायचे का शेवटपर्यंत? 10 हजाराची पावडर घ्या, वजन कमी करा. हा आहार झाला का आपला? आहार हा दररोज खाऊन आपलं मेंटेन झालं पाहिजे. हा आहार नाही. किती वर्ष पावडर खाणार तुम्ही? मग खायला काय आहे? ज्वारी, बाजरी. आता खायचे काय पदार्थ पहा, प्लांट फूड, हिरव्या पालेभाज्या, ड्रायफ्रुट्स, फायबर, फळे, रसआहार, ऊस, ऊसाचा रस, नंतर नारळ पाणी. हा आहार आपला. ह्याच्यामध्ये किती खर्च येणार आहे? हा नैसर्गिक आहार आहे. हा कुठला आहार आहे? नैसर्गिक आहार आहे. म्हणजे थोडक्यात सकाळी आपली रविवारी मंडई भरते, तो आपला सगळा नैसर्गिक आहार. आणि मॉलमध्ये गेल्यानंतर जे चकाचक टकाटक पुड्यामध्ये बांधलेलं आहे ते सगळं काय मशीन मेड आहे. त्यातला 20% सोडून द्या, बिया वगैरे उगवतात म्हणून. तर अशा पद्धतीचा आपला आहार केल्यानंतर याचा रिझल्ट काय आहे? आता माझ्याकडे भरपूर पेशंट येतात, सूज आली, गोळ्या 10-10 वर्ष गोळ्या खाऊन सूज कमी होत नाही. त्यांना मी ट्रीटमेंट दिले, काही हालचाल ऍक्टिव्हिटी केली, आता हाडच कुमकुवत झाली, सूज आली की लगेच पाय एवढा एवढा सुजायचा. वर सुद्धा आल्या नाहीत त्या. मी खाली जाऊन चेक केलं त्यांना, काही औषध दिले नाही, गोळी दिली नाही. 3 महिन्यामध्ये आज त्यांचं जवळजवळ 15-16 किलो वजन कमी झालेलं आहे. आणि टकाटक फिटनेस बघितला तर लोक विचारतात त्यांना, तू कसं काय वजन एवढं कमी केलं? काय केलं? किती खर्च आला? काहीच खर्च नाही आला. हे सगळे पदार्थ त्यांनी वर्ज केलं, तंतोतंत पाळलेलं आहे. सकाळी पेयपान, 12च्या आत फळं, 1:30चं जेवण, संध्याकाळी 6च्या आत जेवण. हे एवढेच पदार्थ त्यांनी केले. आता जेवण 6च्या आत
केलं तर उत्तम. शेवटची मर्यादा किती दिली? 8च्या आत जेवण केलं पाहिजे. म्हणजे 6च्या आत करतील त्यांना आणखीन फायदा होईल. मग 6च्या आतच का जेवायचं? 8च्या आतच का जेवायचं? तर सकाळी 8 ते संध्याकाळी 8 या टाइममध्ये आपला पॅनक्रियास चालू असतो. 8 नंतर तो बंद होतो. आपण जेवतो कितीला? 9ला, 10ला, 11ला, 12ला, ठीक आहे ना? अशा पद्धतीने आपलं जेवण चालू आहे. तर हे पदार्थ आणि हे करण्यासाठी किती खर्च आहे? मला वाटतं बिलकुल खर्च नाही. आहे का खर्च काही? काहीच नाही खर्च. शून्य खर्च आहे आणि रिझल्ट 101% आहे. कितीतरी पेशंट माझ्याकडे बरे झालेले आहेत आणि एका महिन्यामध्ये 2 किलो हे वजन कमी होतच. 6 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये 6-7 किलो वजन कमी झालेले आहे. वजन कमी होणे म्हणजे आरोग्य नव्हे. वजन कमी होणे म्हणजे आरोग्य नाही, तो त्यातला एक भाग आहे. तुमचं वजन कमी होऊन तुमचा फिटनेस वाढला पाहिजे. आपण वजन कमी केलं कागदोपत्री 0. ते नाहीये, तसं नाहीये. तुमचा वजन कमी होऊन फॅट्स कमी होऊन तुमची डेन्सिटी, प्रोटीन्स, कॅल्शियम ही मात्रा वाढली पाहिजे. तुम्हाला एनर्जेटिक वाटलं पाहिजे. तेव्हा तुमचं वजन कमी झालं, रीतसर झालं. याच्यामध्ये काही शंका असली तर विचारा. हा आता आपण आणि आता प्रश्न विचारलं की आता आपण आपल्याला झालाय व्याधी, तर त्यातनं पहिलं बाहेर पडा. आपण किती वर्ष पैसे घालवलेले आहेत, घरातले आई वडील वाजोबा गुडघे असलेले गुडघे सुजलेले आहेत, चालता येत नाही त्यांना. तर 3 महिने हे करून बघा. ज्याचं खूप क्रोनिक आहे, खूप जुना आहे, तो थोडा वेळ लागेल, 6 महिने होईल, पण पहिल्या महिन्यात रिझल्ट मिळेल. आता तुमचा सगळा फिटनेस 5 उंची आहे, 55 वजन आहे, सगळं काही टकाटक. मग त्याने हे पदार्थ खायचे का नाही? तर समजा महिन्यात ना एखादा दिवस धरला की समजा आता आम्ही सांगितलं गव्हाचा वापर 20% करा. म्हणजे तुम्ही गहू खाऊ शकता, पण तुमचा फिटनेस दाखवा. समजा महिन्यात 1-2 वेळा तुम्ही चपाती वगैरे खाल, काय हरकत नाही, पण तुमचा फिटनेस दाखवा. सूज आली आणि मग खाताय तर मग नाही होणार. पण आधी ह्यातनं बाहेर पडा, रेग्युलर या, ऑनलाईन चला, मग तुम्ही ह्यातलं एखादा पदार्थ खाल्ला तर शरीर तेवढं मॅनेज करेल. पण त्याची वारंवार आता आपल्या लक्षात आलं की ह्या पदार्थामुळे आपल्याला त्रास होतोय. मग हे पदार्थ ऑटोमॅटिकली आपल्याकडून टाळता आले पाहिजेत. असं नाही की खाऊच नका म्हणून, पण त्याचा 100रातले 20% वापर करा आणि 80% हे वापर करा. म्हणजे तुम्ही मेंटेन राहा. ऍक्सिलेटर म्हणजे काय? अल्कलाईन. आणि ऍसिलिक म्हणजे ब्रेक. आता ऍक्सिलेटरवर आपली गाडी चालते ना पुढं, ब्रेक पण कामाचा आहे. ब्रेक पण ऍसिलिक पण कामाची आहे. पण तुम्ही असं केलं, ब्रेक दाबून ऍक्सिलेटर सारखी गाडी ब्रेक दाबताना चालवताय, कसं होईल? लक्षात आलं का दोन्हीतला फरक? की ऍक्सिलेटरवर आपण मेंटेन करतो, पण ब्रेक पण आवश्यक आहे, पण तो ठराविक टायमिंगलाच. त्याचा वापर करता जास्त ऍक्सिलेटरचा वापर करतो आपण, ऍक्सिलेटरचा वापर करतो. मग तसंच आहे, सेम टू सेम. अजून काही शंका? हे पदार्थ खाण्याबद्दल काही नाही, हे आम्ही सुद्धा खातो, पण त्याचं प्रमाण कसं कमी आहे. म्हणजे आपल्या लक्षात आहे आता की नाही बाबा, हा वापर लिमिटेड करावा, कारण आपण फिटनेस मध्ये आहोत, तुम्ही आम्ही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शेवटची, व्यायाम. आहार, व्यायाम आणि पुढची गोष्ट आहे ते स्ट्रेस, तणाव. तणाव आपल्याला रिलॅक्स राहिले पाहिजे, सकारात्मक विचार केले पाहिजेत, मेडिटेशन केलं पाहिजे, कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी द्यावी, कुठले विचार आपण ग्रहण करावेत, हे सगळं महत्वाचं आहे. जुन्या आठवणी काढून मेंदूला त्रास द्यावा का? आयुष्यात घडणाऱ्या घटना, असंच का घडलं, तसंच का घडलं, अमक्याने घडलं, हे काही नसतं तसं. तुमच्या प्रारब्धात म्हणजे काय लिहिलेलं आहे ते चालू असतं, फक्त त्याच्याकडे आपण काय करायचं आहे. मानसशास्त्राचे लेक्चर झालेले आहेत आपले, की कुठल्या घटना घेऊन आपण चालतो आयुष्यभर, काय त्या घटनेला धरून मेंदूमध्ये किती त्रास देतोय, मेंदूला ताण आले की पॅरालिसिस होणार. तर अशा गोष्टी, हे सुद्धा तणाव टाळणं सुद्धा महत्वाचं आहे. जुन्या घटना, ऍक्सिडेंट, मृत, वारंवार चिंता करणे, ह्या गोष्टी हळूहळू आपल्याला शिकता आल्या पाहिजेत, किंवा हे सगळं आपल्यासाठी आहे. मनस्थिती बदलल्याशिवाय परिस्थिती बदलत नाही, हे सगळ्यात महत्वाचं. अजून काही शंका? लक्षात आलं? मग गुडघेदुखी किती पैशात बरी होईल? 0 पैशात बरी होईल. आणि किती पैसे? आणि काय? पहिले इस्तेमाल करो, बाद में विश्वास करो. पहिले करून बघा, समजा नाही झाली तर मग पण नका, आमचं काय म्हणणं नाही, पण होणार 100%. माझ्याकडे भरपूर पेशंटचे रिझल्ट आहेत तसे. पण तुम्ही त्याला किती न्याय देताय त्याच्यावर अवलंबून आहे. लक्षात आलं? गुडघेदुखी आपल्या घरात आई वडील आजोबा आहेत, त्यांना तुम्ही सांगू शकता. करणं न करणं त्यांचं काम, पण तुमचं सांगणं काम कर्तव्य आहे. तुम्ही दूध बंद केलंय ना,
चालू केलं परत, आता कसं वाटतंय? हा, दररोज दूध प्यायचे. हा, दूध बंद केल्यापासून पोट कसं झालंय? हलकं झालंय, आत गेलंय, मऊ झालेलं आहे की नाही? लगेच रिझल्ट आहे जागेवर.